गुड मॉर्निंग फ्रेंड्स. चॅप्टर नंबर 9 कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. ह्या चॅप्टरच्या मागच्या काही लेक्चर्सपासून आपण ह्युमन नर्वस सिस्टीमचा स्टडी करतो आहोत. आय हॅव टोल्ड यू दॅट ह्युमन नर्वस सिस्टीम इज क्लासिफाईड इंटू 3 पार्ट्स or 3 subsystem. The first part of human nervous system is central nervous system, second part is peripheral nervous system, and third part is autonomic nervous system. Here the central nervous system is formed by 2 parts. Central nervous system is formed by brain and spinal cord. तर याच्यापैकी लास्ट लेक्चरपर्यंत आपण ह्युमन ब्रेनचे डिफरंट पार्टचा स्ट्रक्चर आणि फंक्शनचा स्टडी कंप्लीट केलेला आहे. नाउ टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द सेकंड पार्ट ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम, दॅट इज स्पायनल कॉर्ड. तर मित्रांनो, आज आपण सेंट्रल नर्वस सिस्टीमचा सेकंड पार्ट म्हणजे स्पायनल कॉर्ड, या स्पायनल कॉर्डचा स्ट्रक्चर आणि फंक्शनचा स्टडी करणार आहोत. स्पायनल कॉर्ड इट इज सेकंड पार्ट ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम. स्पायनल कॉर्ड इट एक्सटेंड फ्रॉम लोअर एंड ऑफ मेडुला ऑब्लॉंगेटा. मेडुला ऑब्लॉंगेटा हा जो पोर्शन आहे, या ठिकाणी तुम्ही जर फिगरमध्ये पाहिलं तर हा आहे ब्रेन, सेंट्रल नर्वस सिस्टीमचा फर्स्ट पार्ट, आणि हा स्पायनल कॉर्ड सेंट्रल नर्वस सिस्टीमचा सेकंड पार्ट. तर ब्रेनचा हाइंड ब्रेन जो असतो, त्या हाइंड ब्रेनचा पोस्टिरियर पार्ट जो असतो त्याला म्हणतात मेडुला ऑब्लॉंगेटा. या मेडुला ऑब्लॉंगेटाच्या लोअर एंडपासून स्पायनल कॉर्ड हा एक्सटेंड झालेला असतो. हा स्पायनल कॉर्ड एक्सटेंड झालेला असतो. अँड दिस स्पायनल कॉर्ड इट इज एन्क्लोज इन द न्यूरल कॅनल ऑर व्हर्टिब्रल फोरामेन ऑफ व्हर्टिब्रल कॉलम. इट इज एन्क्लोज इन द न्यूरल कॅनल ऑर व्हर्टिब्रल फोरामेन ऑफ द व्हर्टिब्रल कॉलम. तर या ठिकाणी फिगरमध्ये जर असं पाहिलं तर इथं आपला व्हर्टिब्रल कॉलम असतो. हा व्हर्टिब्रल कॉलम असतो, व्हर्टिब्रल कॉलम. आणि या व्हर्टिब्रल कॉलममध्ये ही जी कॅव्हिटी असते कंटिन्युअस कॅव्हिटी, त्या कॅव्हिटीला म्हणतात, कंटिन्युअस कॅव्हिटीला न्यूरल कॅनल किंवा व्हर्टिब्रल फोरामेन. या न्यूरल कॅनल किंवा व्हर्टिब्रल फोरामेनमध्ये हा स्पायनल कॉर्ड एन्क्लोज असतो किंवा एन्क्लोज झालेला असतो. Like the brain, spinal cord is also surrounded by 3 membranes. That 3 membranes are collectively known as meninges. जसं आपण ब्रेनच्या स्ट्रक्चरमध्ये सुरुवातीलाच पाहिलं तर ब्रेनवर 3 प्रकारचे मेम्ब्रेन्स असतात किंवा 3 प्रकारचे मेम्ब्रेन्सचं कवरिंग असतं. त्याचप्रमाणे स्पायनल कॉर्डवर सुद्धा 3 मेम्ब्रेन्सचं कवरिंग असतं किंवा स्पायनल कॉर्डवर सुद्धा 3 मेम्ब्रेन्स कव्हर झालेले असतात, सराउंडेड झालेले असतात. ते तिघही मेम्ब्रेन जे असतात, स्पायनल कॉर्ड आणि ब्रेन, स्पायनल कॉर्ड आणि ब्रेनवर तिघही मेम्ब्रेन जे असतात त्यांना कलेक्टिव्हली म्हणतात मेनिंजेस. तर आउटर मेनिक जो असतो, आउटर मेनिक्स इज कॉल्ड ड्युरा मॅटर, मिडल मेनिक्स इज कॉल्ड अरेक्नॉइड मॅटर, अँड इनरमोस्ट मेनिक्स इज कॉल्ड पाय मॅटर. पाय मॅटर जो असतो, दॅट पाय मॅटर सिक्रेट CSF, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड, अँड दॅट सेरेब्रोस्पायनल फ्लुइड form cushion around the spinal cord. In adult human being, the spinal cord is about 42 to 45 centimeter long and 2 to 2.5 centimeter broad or thick. तर ह्युमन अडल्टमध्ये स्पायनल कॉर्डची लेंथ किती सांगितली मी? 42 to 45 सेंटीमीटर एवढा स्पायनल कॉर्ड लॉंग असतो आणि 2 to 2.5 सेंटीमीटर एवढी स्पायनल कॉर्डची थिकनेस असते. आता या ठिकाणी मी स्पायनल कॉर्डची सेपरेट फिगर तुम्हाला दाखवलेली आहे, शो केलेली आहे. द स्पायनल कॉर्ड इज ब्रॉडेस्ट ॲट इट्स अँटेरियर एंड अँड ग्रॅज्युअली दिस स्पायनल कॉर्ड्स टॅपर्स इन टू कोनस मेडुलॅरिस. दिस इज कोनस मेडुलॅरिस. म्हणजे अँटेरियर एंडला स्पायनल कॉर्ड जो असतो तो ब्रॉड असतो आणि खाली पोस्टेरियर साईडला तो ग्रॅज्युअली टॅपर्स होतो आणि ते टॅपरिंग झालेलं जे स्ट्रक्चर असतं
त्याला म्हणतात कोनस मेडुलॅरिस. आणि हे कोनस मेडुलॅरिस परत दिस कोनस मेडुलॅरिस कंटिन्यू ॲज थ्रेड लाईक स्ट्रक्चर. दॅट थ्रेड लाईक स्ट्रक्चर इज कॉल्ड फिलम टर्मिनॅली. म्हणजे स्पायनल कॉर्ड हा ब्रॉडला अँटेरियर एंडला ब्रॉड असतो आणि ग्रॅज्युअली टॅपर होत जातो. ते टॅपरिंग झालेला जो पोर्शन असतो त्याला म्हणतात कोनस मेडुलॅरिस. आणि हा कोनस मेडुलॅरिस परत पुढे थ्रेडसारख्या स्ट्रक्चरमध्ये कंटिन्यू होत असतो. त्या थ्रेडसारख्या स्ट्रक्चरला म्हणतात फिलम टर्मिनॅली. द स्पायनल कॉर्ड इज नॉट ऑफ युनिफॉर्म डायमीटर. म्हणजे स्पायनल कॉर्डचं डायमीटर जे असतं ते सारखं नसतं, युनिफॉर्म नसतं. दिस स्पायनल कॉर्ड हॅज टू स्वेलिंग. अप्पर स्वेलिंग इज कॉल्ड cervical swelling. Upper swelling of spinal cord is called cervical swelling or cervical enlargement, and lower swelling of spinal cord is called lumbar enlargement or lumbar swelling. Okay, this is about the external structure of spinal cord. तर हे स्पायनल कॉर्डचं एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी होती किंवा एक्सटर्नल स्ट्रक्चर होतं. फ्रॉम द लॅटरल साइड ऑफ द स्पायनल कॉर्ड 31 pair of nerve are arise. That 31 pair of nerve are called spinal nerve. These spinal nerve arise from the lateral side of the spinal cord. These nerves are concentrated in the region of cervical and lumbar swelling and around the conus medullaris. The bunch of nerves in the hind part of spinal cord along with the filum terminally appear like horse tail, so that structure is called cauda equina. Now let's talk about the transverse section of spinal cord. तर पुढचा टॉपिक आहे TS ऑफ स्पायनल कॉर्ड म्हणजे ट्रान्सवर्स सेक्शन ऑफ स्पायनल कॉर्ड. तर आपण आत्ता जे स्ट्रक्चर पाहिलं ते स्पायनल कॉर्डचं एक्सटर्नल स्ट्रक्चर पाहिलं, एक्सटर्नल स्ट्रक्चरचा स्टडी केला. आता आपण ट्रान्सवर्स सेक्शन जो असतो स्पायनल कॉर्डचा, तर स्पायनल कॉर्डच्या ट्रान्सवर्स सेक्शनचा स्टडी करतो आहोत. स्पायनल कॉर्ड शोज इन ट्रान्सवर्स सेक्शन. स्पायनल कॉर्ड शोज नॅरो अँटेरियर फिशर in transverse section spinal cord shows narrow posterior fissure and anterior fissure, and due to this fissure spinal cord appear dorsoventrally flattened. ट्रान्सवर्स सेक्शन जर पाहिला आपण स्पायनल कॉर्डचा तर तो कसा ॲपियर झालेला असतो, डॉर्सोवेंट्रली फ्लॅटन. तर कशामुळे, तर स्पायनल कॉर्डवर पोस्टेरियर फिशर असतो नॅरो आणि एक शॅलो ब्रॉड अँटेरियर फिशर असतो. हे दोघं फिशर मी तुम्हाला पुस्तकामध्ये जी फिगर दिलेलं आहे त्या फिगरच्या साहाय्याने दाखवतो आहे. तर या ठिकाणी तुमच्यासमोर ही स्पायनल कॉर्डच्या ट्रान्सवर्स सेक्शनची फिगर आहे. TS ऑफ स्पायनल कॉर्ड, ट्रान्सवर्स सेक्शन ऑफ स्पायनल कॉर्ड. तर मी काय सांगितलं, ट्रान्सवर्स सेक्शन जर पाहिलं स्पायनल कॉर्डचा तर स्पायनल कॉर्डला एक नॅरो पोस्टेरियर फिशर असते आणि एक अँटेरियर फिशर असते. ही जी आहे ही पोस्टेरियर फिशर आहे आणि ही अँटेरियर फिशर आहे. ह्या पोस्टेरियर आणि अँटेरियर फिशरमुळे स्पायनल कॉर्डचं स्ट्रक्चर जे असतं, ट्रान्सवर्स सेक्शन जे असतं ते डॉर्सोवेंट्रली फ्लॅटन दिसतं. अँड ड्यू टू दिस फिशर द स्पायनल कॉर्ड इज डिवायडेड इनकम्प्लिटली इंटू राईट अँड लेफ्ट साईड. इंटरनली दिस स्पायनल कॉर्ड हॅज नॅरो सेंट्रल कॅनल. तर या ठिकाणी तुम्ही फिगरमध्ये जर मध्ये पाहिलं तर मध्ये सेंट्रलला एक नॅरो लॉन्जिट्युडिनल कॅनल असतं, त्याला म्हणतात सेंट्रल कॅनल. इंटरनली द स्पायनल कॉर्ड हॅज अ नॅरो लॉन्जिट्युडिनल कॅनल. दॅट नॅरो लॉन्जिट्युडिनल कॅनल इज कॉल्ड सेंट्रल कॅनल. अराउंड द सेंट्रल कॅनल देअर इज द एच शेप और बटरफ्लाय शेप ग्रे मॅटर. या सेंट्रल कॅनलच्या भोवती या ठिकाणी एच शेपमध्ये किंवा बटरफ्लाय शेपमध्ये हे जे स्ट्रक्चर आहे या स्ट्रक्चरला म्हणतात ग्रे मॅटर. अँड दॅट ग्रे मॅटर कंटेन सायटॉन ऑर सेल बॉडीज ऑफ न्यूरॉन. आउटसाइड द ग्रे मॅटर देअर इज द व्हाईट मॅटर. आउटसाइड द ग्रे मॅटर दिस इज द ग्रे मॅटर
अँड आउटसाईड द ग्रे मॅटर देर इज द व्हाईट मॅटर. ह्या ग्रे मॅटरच्या बाहेर हे व्हाईट मॅटर असतं. अँड these white matter contain axon of neuron. The fissure, posterior fissure and anterior fissure, this fissure divide gray matter into 6 horn. अँटेरियर आणि पोस्टेरियर फिशरमुळे ग्रे मॅटर हा 6 हॉर्नमध्ये डिवाईड झालेला असतो. दॅट 6 हॉर्न आर डॉर्सल हॉर्न, दीज आर द 2 डॉर्सल हॉर्न, 2 लॅटरल हॉर्न, this first and second, these are the 2 lateral horn and 2 ventral horn, these are the 6 horn. Therefore, due to the anterior and posterior fissure, gray matter is divided into 6 horn. That 6 horns are 2 dorsal horn, 2 lateral horn and 2 ventral horn. And due to this fissure, white matter is divided into 6 columns or 6 funiculi. जसं ग्रे मॅटर हा 6 हॉर्नमध्ये 6 हॉर्नमध्ये डिवाईड झालेला असतो, तसाच व्हाईट मॅटर हा पोस्टेरियर आणि अँटेरियर फिशरमुळे 6 कॉलममध्ये किंवा 6 फनिकुलायमध्ये डिवाईड झालेला असतो. दॅट 6 फनिकुलाय आर, ते 6 फनिकुलाय कोणते आहेत? डॉर्सल फनिकुलाय, लॅटरल फनिकुलाय अँड व्हेंट्रल फनिकुलाय. This is the dorsal horn. This dorsal horn extend out of the spinal cord as the dorsal root, and this dorsal root connected to the dorsal root ganglion outside the spinal cord. This dorsal root, this is the dorsal root. This dorsal root has unipolar sensory neuron. This is the ventral horn. This is the ventral horn. This ventral horn extend out of the spinal cord as the ventral root. म्हणजे जसा डॉर्सल हॉर्न हा स्पायनल कॉर्डमधून डॉर्सल रूट म्हणून एक्सटेंड झालेला असतो, तसं व्हेंट्रल हॉर्न हा स्पायनल कॉर्डपासून बाहेर व्हेंट्रल रूट म्हणून एक्सटेंड झालेला असतो. अँड दॅट व्हेंट्रल रूट कंटेन मोटार न्यूरॉन. This is the gray matter. This is the gray matter. And inside the gray matter there is the association or interneuron. Inside the gray matter there is the association or interneuron, and this interneuron or gray matter receive signal from the sensory neuron. म्हणजे या ठिकाणी ग्रे मॅटरच्या मध्ये इथं सेंटरला या ठिकाणी असोसिएशन न्यूरॉन असतात किंवा इंटरन्यूरॉन्स असतात. ते इंटरन्यूरॉन काय करतात? या डॉर्सल हॉर्न आणि डॉर्सल रूटमध्ये जे सेन्सरी न्यूरॉन्स असतात, त्या सेन्सरी न्यूरॉनपासून ते सिग्नल्स घेतात. इंटरन्यूरॉन ऑर असोसिएशन न्यूरॉन रिसीव सिग्नल फ्रॉम द सेन्सरी न्यूरॉन. नंतर त्या सेन्सरी न्यूरॉनला ते सेन्सरी इम्पल्सला किंवा सेन्सरी सिग्नल जे असतात, त्या सेन्सरी सिग्नलला ते इंटरन्यूरॉन इंटिग्रेटेड करतात, त्याच्यानंतर इंटरप्रिट करतात आणि त्यांचं कन्वर्शन त्या सेन्सरी सिग्नलचं कन्वर्शन किंवा सेन्सरी इम्पल्सचं कन्वर्शन मोटार रिस्पॉन्समध्ये करतात. देअरफॉर इंटरन्यूरॉन रिसीव सिग्नल फ्रॉम द सेन्सरी न्यूरॉन, इंटिग्रेट इट अँड डायरेक्ट द रिस्पॉन्स टुवर्ड द मोटार न्यूरॉन दॅट आर प्रेझेंट इन द व्हेंट्रल रूट. Now these are the lateral horn. These lateral horn have neuron of autonomic nervous system. ह्या lateral horn मध्ये autonomic nervous system चे neurons असतात. The nerve arising from these neurons emerge out of the ventral root of the spinal nerve. Now outside the gray matter there is the white matter. This is the white matter. These white matter have group or bundle of myelinated nerve fiber. व्हाईट मॅटरमध्ये मायलिनेटेड नर्व फायबरचे ग्रुप्स असतात किंवा बंडल्स असतात. त्यांना कलेक्टिव्हली म्हणतात असेंडिंग अँड डिसेंडिंग ट्रॅक्ट्स.
White matter have the bundles or group of myelinated nerve fiber that are called ascending and descending tracts. The ascending tracts conduct sensory impulse from spinal cord to the brain. म्हणजे ॲसेंडिंग ट्रॅक्ट जे असतात ते सेन्सरी इम्पल्स स्पायनल कॉर्डपासून या स्पायनल कॉर्डपासून ब्रेनकडे कंडक्ट करतात आणि डिसेंडिंग ट्रॅक्ट जे असतात दॅट डिसेंडिंग ट्रॅक्ट कंडक्ट मोटार इम्पल्स फ्रॉम ब्रेन टू द व्हेंट्रल अँड लॅटरल फनिकुलाई ऑफ द स्पायनल कॉर्ड. ओके, दिस इज अबाउट द स्ट्रक्चर ऑफ ट्रान्सफर सेक्शन ऑफ स्पायनल कॉर्ड. तर मित्रांनो, स्पायनल कॉर्डचा ट्रान्सफर सेक्शन जो आहे तो ट्रान्सफर सेक्शन या फिगरच्या मदतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, एक्सप्लेन करायचं आहे. नाउ व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ स्पायनल कॉर्ड? द स्पायनल कॉर्ड इज द सेंटर फॉर मोस्ट ऑफ द रिफ्लेक्स ॲक्शन. आपल्या रिफ्लेक्स ॲक्शन जे असतात, रिफ्लेक्स ॲक्शन मीन्स क्विक, सडन, ऑटोमॅटिक अँड इनव्हॉलंटरी रिस्पॉन्स ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम to the stimulus that are received from the sense organ that are called reflex action. For example, coughing, sneezing, yawning, blinking of eyes, all these are the example of reflex action. तर ह्या सगळ्या रिफ्लेक्स ॲक्शन जे असतात ह्या रिफ्लेक्स ॲक्शन स्पायनल कॉर्ड हा कंट्रोल करत असतो. देअरफॉर स्पायनल कॉर्ड इज द सेंटर फॉर द मोस्ट ऑफ द रिफ्लेक्स ॲक्शन. नाउ सेकंड फंक्शन, this spinal cord provide pathway for conduction of sensory and motor impulses to and from the brains. Means spinal cord conducts sensory impulse to the brain and motor impulse away from the brain, and spinal cord provide neuron connection to many part of the body. These are the functions of spinal cord. Okay, thank you.